नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मागील एपिसोडमध्ये आपण वेदकालीन ब्रह्मवादिनी महिलांची आपण माहिती घेत होतो की आपण पाहतो की वेद काळामध्ये म्हणजे ऋग्वेद काळामध्ये ब्रह्मवादिनी यांच्या संबंधी माहिती घेत असताना आपण आतापर्यंत 7 एपिसोड कंप्लीट केलेत. आज आपण या 8व्या एपिसोडमध्ये ब्रह्मवादिनी रोमोशा हिची माहिती घेणार आहोत. तर कोण होती बरं ही रोमोशा आणि हिनं त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे कार्य केलं होतं? कारण प्रत्येक स्त्रीनं नवीन नवीन क्षेत्रामध्ये कार्य करूनच आपलं नाव अजरामर केलं होतं. आणि ही जी माहिती आहे ऋग्वेदात काय माहिती आपल्याला थोड्याशा अल्प स्वरूपातच भेटते. कारण ह्या वेदामध्ये जे काही म्हणजे ऋग्वेद आहे ते 4 वेदामध्ये या ज्या महिलांनी आपल्या म्हणजे विचारातून जे सुक्त निर्माण केलेत तर त्या सुक्ताची अशा वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला एक आढळत नाही की या महिलांनी या ठिकाणी हे सुक्त लिहिलेत म्हणून. आणि अशा अनेक सुक्तामध्ये ऋषींच्या सुक्तामध्ये या स्त्रियांच्या आपल्याला सुक्त आढळतात. तर अशाच प्रकारे ही जी रोमोशा होती तर ही रोमोशा कोण होती? तर देवगुरु बृहस्पतीची कन्या होती व भवभव्य ऋषीची ती पत्नी होती. तिचा विवाह भवभव्य ऋषीशी घडून आलेला होता. ती पतीच्या घरी असताना तिचं जे कार्य होतं म्हणजे ती म्हणजे अतिविद्वान होती, हुशार होती, बुद्धिवान होती. त्यामुळे तिला असं वाटायचं की समाजामध्ये या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे तर आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला पाहिजे आणि अनेक अशा प्रकारचे चांगले कार्य घडून आणले पाहिजे. सर्व त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि नीतिमानाचे धडे सर्व समाजाला दिले पाहिजे. परंतु हिचं म्हणजे हिची जी बुद्धिमत्ता होती ती सतत वाढणारी होती आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग ती सर्व समाजामध्ये प्रसार आणि प्रचार करण्यासाठी करत होती. आणि त्यामुळे तिची अति विद्वत्तामुळे तर थोडस भवभव्य ऋषींना तिच्याबद्दलचा एक नको वाटत होतं की त्यांनी मग तिचा काय केला, ती पतिप्रेमापासून वंचित झाली होती आणि मग ती आपल्या माहेरीच राहत होती. तर या ठिकाणी एक आख्यायिका आहे की ही जी रोमोशा होती तिच्या अंगावर एक जास्त अशा प्रकारचे केस होते आणि ते तिच्या पतीला आवडत नसल्यामुळे त्यांनी तिचा त्याग केला होता किंवा ती पतिप्रेमापासून वंचित होती. तर ह्या अशा ऋषिकेचे मग हिनं आपलं वेद अध्ययन करून आपल्या ज्ञानाची भर तिनं वेदामध्ये टाकली आणि एक म्हणजे ऋग्वेदातील पहिल्या अध्यायामध्ये तिचे जे सुक्त आहे ते 126 सुक्तामध्ये तिचे जे मंत्र आहेत त्यात तिने आपल्या बुद्धिमत्तेचा प्रगल्भतेचा एक प्रकारचा प्रत्यय आणून दिला आहे. तर तिचं म्हणणं असं होतं की प्रत्येक स्त्रीमध्ये बुद्धिमत्ता असते म्हणून ही बुद्धिमत्ता त्या या ठिकाणी म्हणजे या बुद्धिमत्तेचा वापर त्यांनी केला पाहिजे. स्वतःच बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य याला त्यांनी महत्व दिलं पाहिजे. आत्मा, ब्रह्म, परमात्मा, नीतिमत्ता समाजामध्ये जे काही प्रगतिशील आहे ते प्रत्येक वेळेला स्त्रियांनी आत्मसात केलं पाहिजे. त्यातूनच आपला उद्धार विकास करून घेतलं पाहिजे. म्हणजे तिची अशा प्रकारची कल्पना होती की प्रत्येक स्त्रीनंच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा त्यासाठी ती सतत प्रयत्नशील होती आणि ती प्रसार आणि प्रचार करत होती प्रत्येक स्त्रियांना जाऊन सांगणं करणं. तर हे तिच्या पतीला म्हणजे आवडत नव्हतं अशी विद्वत्ता. आता आपणही पाहतो कधी कधी एखाद्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री जर फार विद्वान असेल तर ते थोडस घरच्या लोकाला किंवा पतीला असं वाटतं की नाकापेक्षा मोती जड होईल त्यामुळे ती तिला विरोध करत असतात. परंतु या विरोधाला न जुमता रोमोशाने अशा प्रकारे समाजामध्ये जे बदल घडवून आणण्याचं कार्य केलं आणि स्त्रियांना समाजामध्ये एक मानाचं स्थान निर्माण केलं. कारण ही जी रथाची 2 चाकं आहेत त्यातलं स्त्री एक आहे ती सुद्धा बुद्धिमान असेल, कर्तृत्ववान असेल तरच त्या कुटुंबाची प्रगती होते, प्रगती होत असते हे तिचं म्हणणं होतं. म्हणून आजही आपण अशा प्रकारच्या विद्वान महिलांना प्रणाम करू आणि त्यांचं जे कार्य आहे प्रसार आणि प्रचाराचं ते आपण राहिलेलं म्हणजे ते तर सध्या घडून येत आहे
हातात थोडाफार प्रमाणे हातभार लावण्याचं कार्य करावं आणि सर्वांनीच बाह्य सौंदर्यापेक्षा म्हणजे आतलं अंतःकरणाचं सौंदर्य म्हणजे समाजाशी मिसळून वागणे, प्रत्येकाचे या ठिकाणी आचार विचार नीतिमत्ता हे जे कार्य आहे हे समाजामध्ये स्त्रियांनी घडवून आणणं महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता आपलं कर्तव्य पार पाडणं आणि त्याचबरोबर आपल्या पुरुषांना अशा प्रकारचं कार्य करायला तत्पर करणं हेच सध्या काळाची गरज आहे. कारण आपण पाहतो की भ्रष्टाचार जिकडे जिकडे पसरलेला आहे. तर हे कशासाठी, तर आपण अंतःकरणातून विचार केला तर आपण काय आहोत आणि आपण कुठे जाणार आहोत, एवढा पैसा देऊन आपल्याला काय करायचं आहे. धन्यवाद.